राष्ट्रीय हातमाग दिनाचे औचित्य साधून राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेऊन सोलापूरचे वैभव मानली जाणारी आणि पंतप्रधान मोदींची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली। एनडीएच्या नवनिर्वाचित राज्यसभा आणि लोकसभा खासदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान निवासस्थानी खास अल्पोपहाराचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी ही अद्वितीय भेट पंतप्रधान मोदींना सुपूर्द केली। सोलापुरी चादरीवर विणलेली आपली प्रतिमा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कलाकृतीचे आणि सोलापूरच्या हातमाग परंपरेचे मनापासून कौतुक केले। भेटीदरम्यान डॉक्टर वाघमारे यांनी आपला खडतर प्रवास पंतप्रधानांसमोर मांडला। एका गरीब कुटुंबातील आणि आंबेडकरी चळवळीतील दलित समाजाच्या मुलीला शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी थेट राज्यसभेवर पाठवून मोठी संधी दिली असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख त्यांनी केला। अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून मार्ग काढत इंग्रजी विषयात PhD पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर शहरात त्या ज्या भागात राहतात त्या परिसराचे नावही मोदी परिसर असे आहे। हा रंजक योग त्यांनी आवर्जून पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिला। डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या संघर्षाचे कौतुक करत पंतप्रधान मोदींनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रती विशेष सदिच्छा व सद्भावना व्यक्त केल्या। या मनमोकळ्या वातावरणात पार पडलेल्या संवाद कार्यक्रमात केंद्रीय मंत्री JP नड्डा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस नितीन नवीन यांच्यासह शिवसेना आणि NDAचे सर्व नवनिर्वाचित खासदार उपस्थित होते। याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी सर्व नवीन खासदारांशी संवाद साधत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या।